आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। आमच्या जीवनामध्ये जर आमचं सर्वस्व काय असेल तर ते माता पिता आहेत। एकीकडे आई आम्हाला अनेक वेळा समजली, आईच्या डोळ्यातले अश्रू पाहिले, आई आम्हाला जवळची वाटली, आईच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं, आई आम्हाला जवळची वाटली। पण एक गोष्ट मात्र सांगून जातो या शेतकरी बापाला, कारण इथं बसलेला सगळा वर्ग शेतकरी आहे, पण या शेतकरी बापाला समजून घेण्याचा प्रयत्न मात्र आजपर्यंत झालाच नाही। सगळ्यात मोठी शोकांतिका आईच्या डोळ्यातले अश्रू पाहिले, आई आम्हाला जवळची वाटली, पण बापाला रडताना आजपर्यंत कोणी कधी पाहिलंच नाही। मी नेहमी सांगतो वडील हे फणसासारखे असतात, वडील हे फणसासारखे असतात। फणसाचे बाहेरचे काटे पाहिले म्हणून फणसाला हात लावलाच नाही तर आतला मऊ मुलायम गर चाकताच येत नाही। त्याप्रमाणे वडिलांचा बाहेरून स्वभाव कडक वाटला, पण जर जवळ खऱ्या अर्थाने आम्ही पाहिलंच नाही, अंतकरणातला मऊ मुलायम मायेचा ओलावा आम्हाला समजलाच नाही। काय असतात वडील? आई घराचं मांगल्य आहे, मात्र वडील मात्र घराचा अभेद्य कणा आहे, हे आम्ही विसरून जातो। आमच्या आई आमच्या जीवनाची सोय करत असते, पण आयुष्याची शिदोरी बांधण्यासाठी हा बाप मात्र रात्रीचा दिवस करत असतो, हे आम्ही आजपर्यंत पाहिलंच नाही। आमच्या घरामध्ये आमच्या घराचं नंदनवन करण्यासाठी आई रात्रंदिवस काबाड कष्ट करत असते, पण आपल्या लेकरांच्या आयुष्याचं नंदनवन करण्यासाठी बाप मात्र रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करत असतो, हे आम्ही पाहिलंच नाही। अहो खऱ्या अर्थानं आमच्यासाठी आमच्या पायातल्या चप्पल तुटली म्हणून 3-3 हजार रुपयाचे चांगल्या ब्रँडेड कंपनीचे चप्पल घेण्यासाठी आमचा बाप आमच्या दुधाचा पगार आमच्या हातात देत असतो, मात्र आयुष्यभर फाटकी चप्पल आणि आंघोळीच्या साबणानं दाढी खरवडत असतो, हे आजपर्यंत आम्ही पाहिलंच नाही। आम्हाला आमचा बाप म्हणजे पिता समजलाच नाही। इथं बसलेले सगळे शेतकरी आहे। 1 महिना झालाय तुळशीचा विवाह झाला, आता लग्नाची लगबग सुरू आहे। इथं जर कुणाच्या घरात लग्न असेल ना, कितीही मोठा शेतकरी असू द्या, पण सोसायटीचं कर्ज, पतपेढ्यांमध्ये जामीनकी आणि बँकेमध्ये मॉर्गेज केल्याशिवाय आमच्या घरातलं लग्न सुद्धा होत नाही। एकीकडे त्याला सख्या भावानं कोर्टात नेऊन मारलंय, दुसऱ्या बाजूला बाजार भावानं मारलं, तरी आमचा शेतकरी बाप मात्र झुंजत राहतो। अहो इथं जर कुणाच्या घरात लग्न असेल, आमच्या बाप कर्ज काढल्याशिवाय लग्न करू शकत नाही। शेतकरी बापाची अवस्था आहे। पोरीचं लग्न ठरलं आणि या शेतकरी बापानं कर्ज काढलं। अरे बँकेचं कर्ज, पतपेढीचं कर्ज काढलं, माझ्या लेकराचं लग्न करायचंय, माझ्या लेकराचं लग्न ठासून झालं पाहिजे। शेतकरी बापाच्या खिशात पैसे नसताना ही अपेक्षा होती, त्यानं सोसायटी बँकेचं कर्ज काढलं आणि पोरीचं वाजत गाजत लग्न केलं। 1 वर्ष निघून गेलं। 26 मार्चची तारीख होती आणि बाप गावातल्या हॉटेलमध्ये चहा पित होता। बाहेर येणाऱ्या पोस्टमननं पाहता पाहता हातामध्ये एक पत्र आमच्या बापाच्या हातात दिलं। त्यानं ते उघडून पाहिलं। 3 दिवसामध्ये हप्ते भरायचे होते। बापाच्या पायाखालची वाळू सरकली। त्यानं हातामध्ये अर्धा चहा होता, तो चहा बाजूला सारला आणि आमचा बाप त्या हॉटेलमधून उठला, गावातल्या चौकात आला, खिशातला मोबाईल काढला, पाहुण्या रावळ्यांना मित्रांना फोन करू लागला आणि त्या बापानं कुठून तरी हप्त्याचे पैसे जमा केले। 30 मार्चची तारीख होती। आमचा बाप सोसायटीत गेला, हप्ता भरला। त्याला माहित होतं 2 महिन्यात परत माघारी पैसे द्यायचे, पण आमचा बाप एक एक पायरी उतरत होता। त्याच्या खिशातला मोबाईल वाजला। आमच्या शेतकरी बापानं हात खिशातला मोबाईल काढला, मोबाईल कानाला लावला। समोरून जावयाचा फोन होता आणि जावई उत्तरता झाला, अभिनंदन मामा, तुम्ही बाबा होणार आहात। अरे या बापाला काय आनंद झाला, मी बाबा होणार। घरी सांगितलं पाहिजे आईला, म्हणून त्यानं चढ दिशी धाव घेतली, गाडीला चावी लावली, गाडीला किक मारली। आमचा बाप गावातून घराकडे निघाला। गावातल्या चौकात आमचा शेतकरी बाप आला, पण गाडीवर चालता चालता या बापाचा हात अलगद आपल्या खिशावर आला आणि बाप विचार करू लागला, माझ्या खिशात तर 2000 रुपये आहेत, माझ्या खिशात तर 2000 आहेत। अरे माझे लेकरू बाळतपणाला येणार आहे, सरकारी दवाखान्यात न्यायचं म्हटलं तरी कमीत कमी 5000 रुपये लागतील, पैसे आणावेत कुठून? घराकडे धावत आनंदाने निघालेला तुमचा माझा बाप मात्र गाडी तिथंच बाजूला लावली आणि गावामध्ये आपल्या इतरांकडून कुणाकडून तरी 2-4 टक्क्यानं 3000 पाहू लागला। आमचा बाप दूध संस्थेच्या ऑफिसमध्ये गेला, कारखान्याच्या ऑफिसमध्ये गेला, मागचं काही बिल येते का पाहिलं, कुठून तरी आमच्या बापानं 3000 जमा केले। आमच्या बापाच्या खिशात 5000 जमा झाले। बाप घराकडे निघाला। दुपारी 3ची वेळ होती। आमचे वडील आमच्या घरासमोर आले, त्याच वेळी आई मात्र दरवाजात उभी होती। आईच्या हातात संपलेल्या गॅस सिलेंडरची टाकी होती आणि त्याच वेळी आईने समोर पाहिलं आणि आमची आई उत्तरती झाली, अहो बरं झालं तुम्ही आलात, आज सोमवार आहे, गावात गॅसची गाडी येणार आहे, जा लवकर, गॅस संपलाय, घेऊन या। आजही आठवून पहा
तुमच्या शेतकरी बापानं एक वेळ गॅसच्या टाकीकडे पाहिलं, दुसऱ्या वेळी तुमच्या आईकडे पाहिलं आणि तिसऱ्या वेळी मान फिरवली, बाजूला पडलेलं सरपण पाहिलं आणि सरपणाकडे हात करून आपल्या बापानं आपल्या आईला सांगितलं, आजपासून ते सरपण जाळ, जोपर्यंत माझ्या लेकराचं बाळंतपण होणार नाही तुझी गॅसची टाकी सुद्धा मी आणणार नाही. महिना निघून गेले, 2 महिने गेले, 3रा महिना उजाडला. पाहता पाहता मुलगी बाळंतपणाला आली होती. रोज तुमच्या जवळ तुमची आई होती. तुमचं पोट दुखलं, आई तुमच्या डोक्यावर हात फिरवत होती. तुमचं काही दुखलं खुपलं, आई डोक्यावर हात फिरवत होती. बाप सकाळी मात्र घरातून जात होता, संध्याकाळी 6 वाजता घरी येत होता. बाप आम्हाला दूरचा वाटला, पण तोच बाप मात्र रात्रीच्या 1 वाजता हुंदक्यांचा आवाज येऊ नये म्हणून तोंडात उशी घालत होता. चादर अंगाला गुंडाळून रात्री 1 वाजता त्या देवाला सांगत होता, देवा माझं आयुष्य माझ्या लेकीला दे, पण माझ्या लेकीचं बाळंतपण सुखरूप होऊ दे. पण रात्रीच्या 2 वाजता आमचा शेतकरी बाप रडला, म्हणून आमचा बाप आम्हाला पाहायला मिळालाच नाही. आम्हाला आमचा बाप म्हणजे पिता समजलाच नाही. तुमच्या बाळंतपणाचा दिवस होता, रात्री पोट दुखायला लागलं, 12ची वेळ होती. आई बाहेरच्या दालनात धावत आली, तिनं नवऱ्याला हलवलं, ओ उठा ना, गुड्डीचं पोट दुखतंय. आमचा बाप तडदिशी उठला, सायकल असेल मोटरसायकल असेल ती घेतली आणि गावाकडे निघाला. 2 किलोमीटर गाव दूर होतं. आमचा बाप गावापर्यंत आला. त्याला आज वाघाची भीती वाटली नाही, दरोड्याची भीती वाटली नाही. बाप गावापर्यंत आला. तुमचं माझं गाव म्हणजे 8 बाजूला. संध्याकाळी 9च्या पुढे गावात स्मशान शांतता. दवाखाना बंद होता. आमच्या बापानं बेल वाजवायला सुरुवात केली. दवाखान्याच्या दरवाजावर थाप टाकली, डॉक्टर साहेब उठा उठा, डॉक्टर साहेब उठा, पोरीचं पोट दुखतंय. बेल माग बेल वाजवत राहिला. 15 मिनिटं निघून गेले आणि शेवटी डॉक्टरांनी दरवाजा उघडला. या शेतकरी बापानं हात जोडून सांगितलं, डॉक्टर साहेब माझ्या लेकीचं पोट दुखतंय, फक्त 15 मिनिटं. असा माघारी जातो आणि लेकीला घेऊन येतो. बाप माघारी आला, तुमच्या आईला बरोबर घेतलं, तुम्हाला बरोबर घेतलं. बाप दवाखान्यात आला. या जगात जर तुमच्या बापाला कोणी ओळखलं असेल ना, ते फक्त त्याच्या धर्मपत्नीनं म्हणजे तुमच्या माझ्या आईनं ओळखलं. तिनं विचारलं, आता हो काय करायचं काय करायचं? तरी हा बाप मात्र भक्कमपणे सांगत राहिला, काळजी करू नकोस, गुड्डीचा बाप अजून जिवंत आहे, आत हो. आईला आत पाठवलं. बाप एरझऱ्या घालत होता. अरे मुलीच्या कळ आली, किंचाळी फुटली. आईच्या डोळ्यातून अश्रू उगळले. बापाकडे पाहिलं, बापाच्या डोळ्यात अश्रू नव्हते, पण बापाचं काळीज मात्र काळजातून रडत होतं. देवानं भगवंतानं देताना डोळे तुम्हाला आणि या बापाला सारखेच दिले, पण रडायची परवानगी मात्र आमच्या आईला डोळ्यातून दिली. या शेतकरी बापाला मात्र आजपर्यंत कधी रडताच आलं नाही. आणि इथं बसलेल्या कोणत्याही मुलानं आपल्या शेतकरी बापाला आजपर्यंत रडताना पाहिलं नाही. अरे आई रडून मोकळी होते, पण या बापाला रडता सुद्धा येत नाही. आईला रडायची परवानगी डोळ्यानं दिली, पण या बापाला रडतायचं ठरलं तरी बापाला काळजातून रडावं लागतं, कारण या शेतकरी बापाला डोळ्यातून रडताच येत नाही. स्वतःची आई गेली, जन्मदात्या बापाला रडता नाही आलं का? बहिणींचा आधार व्हायचं होतं. स्वतःची आई गेली, नाही रडता आलं का? बहिणींचा आधार व्हायचं होतं. स्वतःचा बाप गेला तरी याला रडता नाही आलं का? भावंडांचा आधार व्हायचं होतं. अरे स्वतःची धर्मपत्नी तारुण्यात गेली तरी आमच्या शेतकरी बापाला रडता नाही आलं का? कुटुंबाचा कणा व्हायचं होतं. अरे 21 वर्षाचं एकुलतं एक तर्ण बांड पोरग त्या बापाच्या खांद्यावर आलं. बापाच्या हातात मडकं होतं, पण तरी बापाच्या डोळ्यात पाणी नव्हतं, कारण त्याला रडताच येत नाही. कुटुंबाचा आधार व्हायचं असतं. तो बाप समजला आम्हाला. 20 मिनिटाचा वेळ निघून गेला आणि डॉक्टर बाहेर आले. डॉक्टरांनी सांगितलं, बाळाचे पाय फिरले, पाणी कमी झालंय, ताबडतोब सिजर करावं लागेल, दुसरा पर्याय नाही. बापाच्या पायाखालची वाळू सरकली. डॉक्टरांनी सांगितलं, आपल्याकडे होणार नाही, आपलं गाव आडबाजूला तालुक्याला न्यावं लागेल, काय करावं? आई धावत आली. आता हो, तरी आमचा बाप सांगत राहिला, काळजी करू नकोस, गुड्डीचा बाप जिवंत आहे, थांब जरा तू. आणि बाप आमचा गावात दवाखान्याच्या बाहेर आला. गावात इकडं तिकडं पाहू लागला. अंधारात एक रिक्षा होती, रिक्षावाला रिक्षा झोपला होता. आमचा बाप धावत जवळ गेला, रिक्षावाल्याला हलवलं, दादा उठा, तालुक्याला जायचे, पोरीला दवाखान्यात न्यायचे, पोट दुखतंय. रिक्षावाल्याने डोळे चोळी सांगितलं, दादा 1000 रुपये देत असाल तर येतो, अन्यथा येणार नाही. आमच्या शेतकरी बापानं सांगितलं, दादा 1000 रुपये देतो, पण चलाव. शेवटी रिक्षामध्ये मुलीला घेतलं, आईला घेतलं आणि आमचा बाप तालुक्याच्या गावाला आला. तरी आईनं विचारलं, आता हो पैसे आहेत तुमच्याकडे? पैसे आहेत. तरी हा बाप सांगत राहिला, काळजी करू नकोस ग, अशी परिस्थिती येईल मला माहित होतं, मित्रांका देऊन ठेवलेत, जा बरं तू आत हो. आईला मात्र आत पाठवलं आणि बाप विचार करू लागला, कसं होणार आता? पण तरी मात्र काय होणार, कसं होणार?
खिशात किती पैसा आहे याचा या बापाला फिकीर नव्हती. तो तरीही देवाला सांगत होता, देवा माझ्या लेकीचं बाळंतपण सुखरूप होऊ दे. अर्धा एक तासाचा वेळ निघून गेला आणि डॉक्टर बाहेर आले आणि डॉक्टरनी सांगितलं आमचे पर्याय संपले. बाळाचे पाय फिरलेत, पाणी कमी होत आहे, एकच पर्याय सिजर करावं लागेल. 40,000 रुपये खर्च आहे, कमीत कमी 30,000 ओपीडी जमा करा. बापाच्या पायाखालची वाळू सरकली. या शेतकरी बापाचा अलगद हात खिशावर आला आणि आमचा बाप विचार करू लागला, अरे माझ्या खिशात 5,000 रुपये होते, 1,000 रुपये रिक्षावाल्याला दिले, खिशात 4,000 आहेत, पैसे कुठून आणावे. आई तेवढ्यात धावत आली. आईनं विचारलं, आता काय करायचं काय करायचं. तिनं हातामध्ये असणाऱ्या दुसऱ्याच्या बांधावर 200 रुपयानं काम केलेले तांदळाच्या डब्यात ठेवलेले 1200 रुपये चुरगाळलेल्या अवस्थेत बापाच्या हातात दिले. बापानं पैसे मोजून पाहिले, सगळे मिळून 5,200 झाले. आणि बाप विचार करू लागला काय करायचं. पण तरी बापाने सांगितलं, काळजी करू नकोस ग, बुद्धीचा बाप जिवंत आहे, आत हो, मी करतो सगळी सोय. आणि आईला मात्र आत पाठवलं. बापानं खिशातला मोबाईल काढला. या शेतकरी बापानं रात्रीच्या 1 वाजता मित्राला फोन लावला आणि फोन मधून समोरून आवाज आला, आपके पास पर्याप्त बॅलन्स नाहीये. आणि या शेतकरी बापाला जाणीव झाली, अरे ज्या दिवशी माझी लेक बाळंतपणाला आली त्या दिवसापासून माझ्या मोबाईलला मी बॅलन्स सुद्धा मारला नाही. त्यानं आईचा मोबाईल घेतला, रात्रीच्या 1 वाजता मित्राला फोन लावला आणि मित्रानं उत्तर दिलं, एवढ्या रात्रीचे पैसे असतात का. अरे तुझ्या पोराची फी भरायला पैसे दिले, तेच तू मला दिले नाहीत. माझ्याकडे पैसे नाहीत. तुमच्या गावात तुमच्या कुटुंबाकडे कुणी वाईट नजरेनं पाहू द्या, त्याला गावात चिरण्याची ताकद ठेवणारा तुमचा माझा शेतकरी बाप मात्र तुमची बाळंतपणाची रात्र अनेकांच्या पायावर डोकं टेकवत राहिला. 1%, 2%, 5%, 8%, 10%, 15%, दाम दुप्पट देईन रे. स्वतःला विकेल पण 1 महिन्यात मी तुमचे पैसे देईन. पूर्ण आजही आठवून पहा, तुमच्या बाळंतपणाची रात्र होती. अरे रात्री मुलगी 3 वाजता बाळंत झाली. सकाळी 6 वाजेपर्यंत तुमच्या नवऱ्यासह सगळे पाहुणे रावळे आले होते. एक माणूस तुमच्या जगातला असा होता ज्याचं दर्शन तुम्ही बाळंत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 6 वाजता झालं आणि त्या माणसाचं नाव होतं तुमचा बाप होता. कारण तुमचं बाळंतपण झालं खरं, पण दिवसभर मात्र तुमचा बाप तुमच्या बाळंतपणाचे पैसे गोळा करण्यासाठी दिवसभर फिरत होता. अरे संध्याकाळी 6 वाजता पैसे घेऊन आला. आईनं बाहेर पाहिलं आणि आई उत्तरती झाली, अहो तुम्ही बाबा झालात. पण त्याच वेळी या बापाच्या डोळ्यातून पहिल्यांदा खळखळ अश्रू उघडले. पण त्यातला एकही अश्रू माझ्या लेकीसाठी 10% पैसे आणले 1 महिन्यात द्यायचे म्हणून नव्हता. माझ्या लेकराचं बाळंतपण सुखरूप झालं म्हणून त्याच्या डोळ्यातून उघडलेले ते आनंद अश्रू होते. ते आनंद अश्रू आजपर्यंत पाहिलेच नाही. आम्हाला आमचा बाप म्हणजे पिता समजलाच नाही. तुमच्या शाळेचा पहिला दिवस आठवून पहा. शाळेचा पहिला दिवस होता. वडिलांनी नवीन ड्रेस आणला, नवीन दप्तर आणलं, नवीन वॉटर बॅग आणली होती. पायातल्या पैजणांचा आवाज तुमचा घरभर पसरला होता. आईनं नवीन कपडे घातले, वॉटर बॅग दिली आणि तुम्हाला जाणीव झाली आपली आई आपल्याला कुठेतरी पाठवणार आहेत. आणि पाहता पाहता तुमच्या डोळ्यातून पाणी उगळू लागलं, पाणी उगळत लागलं. आई मला कुठं नेणार ग, आणि हमसून हमसून रडायला लागल्या. त्यावेळी तिच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि तुम्ही बापाला उत्तरते झाले, आज नेऊ नका शाळेत. पण या बापानं चुटकी वाजून आईला सांगितलं, आत हो, माझी पोरगी शिकली पाहिजे, तिला साहेब नवरा करायचा आहे. बाप अलगद पुटपुटला. हे कोणी ऐकलंच नाही. पण रडणाऱ्या मुलीला घट्ट पकडताना जगानं पाहिलं. आम्हाला आमचा बाप कळालाच नाही. मुलीला बाप शाळेत घेऊन गेला. मुलगी रडत होती. वडिलांना सांगत होती, बाबा शाळेत जायचं नाही, मला थांबायचं नाही. आमच्या वडिलांनी घट्ट मुलीचा धरलेला हात मीच्या म्हणजे बाईंच्या हातात दिला आणि बाईंना सांगितलं, बाई माझी पोरगी कितीही रडू द्या पण तिचा हात सोडू नका, तिला बाहेर सोडू नका. जगानं दुरून पाहिलं. जगाला तो बाप निष्ठुर वाटला. पण शाळेच्या बाहेर आल्यानंतर गाडीला किक मारताना डोळ्यांचा चष्मा काढून डोळे पुसणारा बाप जगानं पाहिलाच नाही. आम्हाला आमचा बाप म्हणजे पिता समजलाच नाही. अहो आमच्या बापाकडे गावात कुणाची पाहण्याची ताकद नाही. तुमच्या आईच्या बापाला घाबरते, पण त्याच आईचे तुमच्या अंगावर आलेले झारे अनेक वेळा त्या बापानं स्वतःच्या खांद्यावर घेतलं. कारण त्या बापासाठी सर्वस्व म्हणजे लेक होती. कारण लेक ही बापाची दुसरी आई म्हटलं जातं आणि बापाची दुसरी आईला लेक असं संबोधलं जातं. हे मुलीचं नातं आहे. हे वेळ भरपूर झालाय म्हणून वेगानं पुढे सरकतो. तुमच्या लग्नाचा दिवस आठवा. तुमच्या लग्नाची आदली रात्र होती. अनेक मैत्रिणी तुमच्या घरी आल्या होत्या. एकत्र येऊन सगळ्या जण आता मेहंदी काढत होत्या. आणि मेहंदी काढायचं काम चालू असताना तुमच्या आईनं तुम्हाला जवळ ओढलं आणि तुमच्या आई हमसून हमसून रडायला लागली. बाळा बाळा उद्यापासून तू मला पोरकी असशील बाळा. 20 वर्ष माझ्या काळजाचा ठोका होतील बाळा.
20 वर्ष माझ्या काळजाचा श्वास होतीस बाळा, पण उद्यापासून माझ्या शेजारची उशी पोरकी असेल बाळा. उद्यापासून तू मला दिसणार नाही बाळा. उद्यापासून तू मला पोरकी असेल बाळा. आईनं घट्ट मिठी मारली. तुमची आई तुमच्या गळ्यात पडून ओक्साबोक्सी रडत होती. ज्या मेहंदीवर साखरेचं पाणी ओतायचं होतं त्याच मेहंदीवरती आईच्या डोळ्यातल्या अश्रूंनी ती मेहंदी ओली चिंब झाली होती. पण त्याच वेळी तुमची नजर मात्र बाहेर आंब्याचे मांडवाचे डाळे घेऊन मांडव बांधणाऱ्या बाप्पाकडे गेलं आणि तुम्ही तुमच्या आईला विचारलं, आई बाबा मी उद्या जाणार आहे, पण बाबांना काहीच वाटत नाही का ग? आणि रडता रडता मुलगी वडिलांकडे धावत गेली. वडिलांना हलवलं, बाबा उद्या मी जाणार, तुम्हाला काहीच वाटत नाही? आजही आठवून पहा. तुमच्या वडिलांनी तुमच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, बाळा लवकर आवरून घ्या, लवकर झोपून घ्या. उद्या सकाळी लवकर उठायचे. साखरपुडा होईल, हळद होईल, लग्न लागलं जाईल, संध्याकाळी वरात असेल, परवा कुलदैवताला जायचे. भरपूर वेळ बाळा जागृत होईल, जागृतीनं पित्त होईल, जा लवकर झोपून घे. एवढंच तो बाप बोलला. बाप अंधारात निघून गेला. जगानं दुरून तो बाप पाहिला. जगाला शेतकरी बाप निष्ठुर वाटला. पण तुम्ही घरात गेल्यानंतर तुमच्या घराच्या मागच्या भिंतीला टेकून रात्रभर माझी लेक उद्या जाणार, माझ्या काळजाचा गोळा जाणार म्हणून अंधारामध्ये हमसून हमसून रडलेला हा शेतकरी बाप जगानं पाहिलाच नाही. आम्हाला आमचा बाप म्हणजे पिता समजलाच नाही. तुमच्या लग्नाचा दिवस आठवा. सकाळी साखरपुडा झाला, हळद झाली, लग्न लागलं आणि लग्न लागल्यानंतर फुल सजवलेल्या फुलाच्या गाडीकडे तुम्ही गेलात. दरवाजा उघडला, तुम्ही गाडीत बसणार. तुमच्या आईनं तुम्हाला मागं ओढलं आणि लहान मुलासारखा आई आपला सगळा भार तुमच्यावर टाकून ओक्सा भोक्सी रडू लागली. आजही आठवून पहा. तुमच्या आईला मागं उडणारा आणि तुम्हाला त्या गाडीत ढकलणारा बाप जगानं दुरून पाहिला. जगाला तो बाप निष्ठुर वाटला. पण तुमची गाडी फक्त थोडी पुढे गेली. त्याच खांबाला टेकून हमसून हमसून रडलेला बाप जगानं पाहिलाच नाही. आम्हाला आमचा बाप म्हणजे पिता समजलाच नाही. शेजाऱ्यानं विचारलं, शामराव अहो 2 महिन्यापूर्वी तुमचं एकुलतं एक पोरगं गेलं, पण तुमच्या हातात मडकं होतं पण डोळ्यात पाणी नव्हतं आणि आज तुम्ही हमसून रडताय. त्या बापानं दिलेलं उत्तर फार गोड होतं. त्या बापानं दिलेलं उत्तर होतं, दादा 2 महिन्यापूर्वी गेलं ते माझ्या मेलेल्या मुलाचं प्रेत होतं, पण आज माझ्या जिवंत मुलीचं प्रेत वाट लावतोय म्हणून रडतोय, म्हणून रडतोय. आजही तुमच्या घरी तुम्ही फोन करता, तुमच्या माहेरी तुम्ही फोन करता. फोन तुमच्या वडिलांच्या हातात असतो. वडील हिरवं बटन दाबतात पण कधीच लगेच फोन आईकडे देतात. कधीही एक शब्द बोलत नाही. आजही तुम्ही बसलेल्या प्रत्येक माझी आई आजही आपल्या आईला सांगताना एकच सांगते, अगं आई बाबा कुठे आहे? त्यांना नाही बोलायचं. आणि आजही तुमची आई फोन केल्यावर एकच उत्तर देते, अगं तुला तर माहिती आहे तुझे बाबा कधी बोलतात, पण फोन ठेवल्यानंतर कसं आहे माझं सोनूलं हे विचारणारा मात्र तो बाप आहे. तो बाप समजून घ्यायला हवा. अहो तुमचा माझा शेतकरी बाप समजून घेण्यासाठी बापाचं हृदय काय असतं 2 वाक्यात सांगतो. विरक्तीचा परमोच्च कळस असणारे माझे तुकोबराय सुद्धा भागीरथीच्या आवाजानं वैकुंठातून पुन्हा माघारी आले. ही खऱ्या अर्थानं एका बापाचं मुलीचं नातं असतं. ते आम्ही समजून घ्यायला हवं. आमच्या आई आणि वडील आमची दैवत आहेत. हे ज्या दिवशी आमच्या जीवनाला समजलं आमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जीवनाचं एक सूत्र सांगतो, जर तुम्हाला तुमच्या प्रापंचिक जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल एकच करा, एकच करा, आपल्या मात्या पित्याला घाबरा. आणि जर तुम्हाला तुमच्या परमार्थिक जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल फक्त पापाला घाबरा. आयुष्य घडल्याशिवाय राहणार नाही.